मेष राशी बाहेरून शांत पण आत काय चाललंय हे तुम्ही कधी जाणून घेतलंच नाही. कारण ते जे दाखवतात ते खरं नसतंच पूर्णपणे. त्यांच्या मनात एक अशी गोष्ट तयार होत असते जी योग्य वेळ येईपर्यंत ते कोणालाही कळू देत नाहीत. तुम्हाला वाटतं ते फक्त शांत आहेत, पण खरं म्हणजे ते काहीतरी मोठं प्लॅन करत आहेत. आणि जेव्हा ही शांतता तुटते तेव्हा सगळं अचानक बदलतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मेष राशीचे ते गुपित, जे समजलं तर तुम्ही त्याच्याकडे कधीच आधीसारखं पाहणार नाही. मेष राशी शांत दिसता पण आतून जळतंय काहीतरी मोठं. ज्योतिष उघड करतं गुपित. मेष राशी शांत दिसता पण एक वेगळीच आग पेटलेली असते. बाहेरून साधं नॉर्मल कधी कधी अगदी शांत दिसणारे मेष राशीची लोक आतून मात्र सतत काहीतरी मोठं घडवायच्या तयारीत असतात. त्यांच्या मनात विचारांची वादळं चालू असतात, पण ते सगळं सहज कोणालाही दाखवत नाहीत. मेषराशीचा स्वभाव अग्नितत्वाचा असल्यामुळे त्यांच्यात आत प्रचंड ऊर्जा असते. ही ऊर्जा कधी रागात, कधी महत्वाकांक्षेत, तर कधी स्वतःला सिद्ध करण्याच्या जिद्दीमध्ये बदलते. ते शांत बसलेले असले तरी त्यांच्या डोक्यात प्लॅनिंग सुरू असतं. पुढे काय करायचं, कोणाला कसं दाखवायचं आणि स्वतःला कसं उंचावर न्यायचं. विशेष म्हणजे मेषराशीची लोक त्यांच्या मनात लपवण्यात खूप माहीर असतात. त्यांना दुखावलं गेलं किंवा कोणी त्यांना कमी लेखलं तर ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते शांत राहतात, पण आतून ती गोष्ट त्यांना सतत पेटवत राहते. हीच ती आग जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. मेषराशीचा खरा गुपित म्हणजे ते कधी हार मानत नाहीत. बाहेरून ते जरी शांत, थोडे दूर राहणारे वाटले, तरी आतून ते सतत स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी झगडत असतात. ते लोकांना उत्तर देण्यासाठी शब्द वापरत नाही. ते त्यांच्या यशाने उत्तर देतात. आणि जेव्हा ही शांतता तुटते ना, तेव्हा मेष राशीचा खरा अवतार समोर येतो. आत्मविश्वास, धाडस, एक वेगळी चमक जी सगळ्यांना थक्क करून टाकते. मेष राशीच्या व्यक्तिमत्वात एक खास गोष्ट असते जी म्हणजे त्यांची अंतर्गत अ, अस्वस्थता. ते कितीही शांत बसलेले दिसले तरी त्यांच्या मनात सतत काहीतरी नवीन हवं असतं. एकाच ठिकाणी थांबणं, एकाच गोष्टीत अडकून राहणं त्यांना अजिबात पटत नाही. त्यामुळे ते अनेक वेळा लोकांना अनिश्चित वाटतात, पण प्रत्यक्षात ते स्वतःचा मार्ग तयार करत असतात. त्यांच्या आत चालणारी ही ज्वाला फक्त राग किंवा हट्ट नसते, तर ती एक प्रकारची भूक असते. स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची. मेष राशीची लोक साधं आयुष्य जगण्यासाठी जन्मलेले नसतात. त्यांना काहीतरी वेगळं, मोठं आणि लक्षवेधी करायचं असतं. म्हणूनच ते वेळोवेळी सगळ्यांपासून दूर जाऊन स्वतःशी संवाद साधतात आणि पुन्हा नव्या ताकदीने परत येतात. त्यांचं एक मोठं गुपित म्हणजे ते लोकांवर पटकन विश्वास ठेवत नाहीत. सुरुवातीला ते खूप मोकळे आणि फ्रेंडली वाटतात, पण त्यांच्या मनात खरं जग ते फार कमी लोकांना दाखवतात. ज्यांनी त्यांचा विश्वास जिंकला आहे, त्यांच्यासाठी मात्र हे लोकं काहीही करायला तयार असतात. पण एकदा विश्वास तुटला, की पुन्हा ते मागे वळून पाहत नाहीत. मेषराशीची लोकं अपयशालाही वेगळ्या नजरेने पाहतात. इतरांसाठी अपयश म्हणजे शेवट असू शकतो. पण मेष राशीसाठी ते एक नवीन सुरुवात असते. ते पडले तरी लगेच उभे राहतात. कारण त्यांच्या आत एक आवाज असतो, जो त्यांना सतत पुढे ढकलत राहतो. हा आवाज त्यांची खरी ताकद असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची स्पर्धात्मक वृत्ती. ते कोणाशीही स्पर्धा करत नसले तरी स्वतःशी मात्र कायम स्पर्धा करत असतात. कालपेक्षा आज चांगलं व्हायचं आणि आजपेक्षा उद्या अजून मजबूत व्हायचं ही त्यांची सवय असते. त्यामुळे ते हळू-हळू पण नक्कीच स्वतःला अशा ठिकाणी नेऊन ठेवतात, जिथे इतर पोहोचू शकत नाहीत. मेष राशीचं शांत राहणं ही कमजोरी नसते, ती त्यांची रणनीती असते. ते प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, कारण त्यांना योग्य वेळेची वाट बघायला आवडतं. आणि जेव्हा ही योग्य वेळ येते, तेव्हा असं काही करतात, की सगळेच आश्चर्यचकित होतात. त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा असे टप्पे येतात, की जे पूर्णपणे एकटे वाटतात. पण हेच लक्षण त्यांना आतून अधिक मजबूत बनतात. ती त्यांच्या एकटेपणाचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी करतात आणि पुन्हा एकदा नव्या ऊर्जेसोबत जगासमोर समोर येतात. त्यांची मेष राशीची खरं रूप म्हणजे प्रत्येकासाठी सोपं नसतं. मेष राशीच्या मनात एक वेगळी स्पष्टता असते, जी बाहेरून लगेच दिसत नाही. ते लोकांना सगळं सांगत नाहीत, पण त्यांच्या मनात प्रत्येक गोष्टीचं उत्तर तयार असतं. कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं, कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि किती मागे हटायचं, याचा ते आतून सतत अभ्यास करत असतात.
त्यामुळे ते अनेक वेळा शांत राहूनही परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवतात. त्यांच्या आयुष्यात बदल खूप पटकन घडतात, पण हे बदल त्यांना घाबरवत नाहीत. उलट ते बदलताना एक संधी मानतात. जुनं सोडून नवीन स्वीकारायची ताकद त्यांच्यात असते. त्यामुळेच इतर लोक अजून विचार करत असतात. तेव्हा मेष राशीची लोक पुढचं पाऊल टाकूनही पुढे गेलेले असतात. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच धार असते. ते फार बोलत नाहीत, पण जेव्हा बोलतात तेव्हा थेट आणि स्पष्ट बोलतात. कोणालाही खुश करण्यासाठी खोटं बोलणं त्यांना जमत नाही. म्हणूनच काही लोकांना ते कठोर वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते फक्त प्रामाणिक असतात. त्यांच्या शब्दामध्ये एक अशी ताकद असते जी लोकांना विचार करायला भाग पाडते. मेष राशीची लोक त्यांच्या स्वाभिमानाबाबत खूप जागरूक असतात. स्वतःचा मान राखण्यासाठी ते कोणत्याही परिस्थितीत उभे राहतात. त्यांना कोणाकडून मान मागायला आवडत नाही. ते त्यांच्या कामातून आणि वागण्यातून तो मिळवतात. म्हणूनच ते कोणासमोरही सहज झुकत नाहीत. त्यांच्या आयुष्यात नात्यांनाही खूप महत्त्व असतं. पण ते नाती फक्त नावापुरती ठेवत नाहीत. त्यांच्या नात्यात प्रामाणिकपणा आणि स्पष्टता हवी असते. जे लोक त्यांच्यासोबत खरे राहतात, त्यांच्यासाठी ही लोकं खूप खोलवर जोडलेले असतात. पण जे खोटं नातं किंवा एकतर्फी वाटतं, त्यातून ते शांतपणे बाहेर पडतात. मेष राशीचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची धाडस घेण्याची तयारी. रिस्क घेणं त्यांच्यासाठी नवीन नाही. हे नवीन गोष्टी करण्यास घाबरत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर काहीतरी वेगळं करावंच लागेल. हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. त्यांच्या आत एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो. ते स्वतःचा मार्ग बनवतात आणि नकळत इतर लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. ते नेहमी पुढे चालणारे असतात, पण त्यांना लोकांना ओढून नेण्यापेक्षा स्वतःच्या उदाहरणाने प्रेरणा द्यायला आवडतं. मेष राशीची लोक कधी कधी स्वतःला समजून घेण्यात वेळ घेतात. त्यांच्या मनात चालणाऱ्या विचारांची गती इतकी जास्त असते की ते स्वतःलाच प्रश्न विचारत राहतात. पण हाच आत्मसंवाद त्यांना इतरांपेक्षा जास्त प्रगल्भ बनवतो. त्यामुळे ते वेळेनुसार अधिक शांत, अधिक मजबूत आणि अधिक स्पष्ट होत जातात. मेष राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात एक खास पॅटर्न दिसतो. तो म्हणजे त्यांची अंतर्गत तयारी. ते बाहेरून कितीही साधं आयुष्य जगत असले तरी त्यांच्या मनात नेहमी एक मोठं चित्र तयार होत असतं. ते छोट्या गोष्टींवर वेळ वाया घालवत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की त्यांचा खरा फोकस कुठे आहे. त्यामुळेच ते अनेक वेळा इतरांना समजत नाहीत, कारण ते जे पाहत असतात ते इतरांच्या नजरेत अजून आलेलं नसतं. त्यांच्या निर्णय घेण्याची पद्धतही वेगळी असते. ते कोणाचं ऐकतात, सल्ले घेतात, पण शेवटी निर्णय स्वतःच्या मनावर घेतात. त्यांना स्वतःच्या अंतर्ज्ञानावर प्रचंड विश्वास असतो. हा विश्वासच त्यांना अनेक वेळा योग्य दिशेला घेऊन जातो. जरी कधी चुकलं, तरी ते त्यातून पुढे शिकून जगण्याची तयारी ठेवतात. मेष राशीच्या लोकांना एक गोष्ट खूप स्पष्ट असते, ती म्हणजे वेळेची किंमत. ते वेळेला खूप महत्त्व देतात आणि त्यामुळेच ते निरर्थक गोष्टींमध्ये अडकून राहत नाहीत. जे लोक त्यांच्या वेळेचा आदर करत नाहीत, त्यांच्यापासून ते हळूहळू दूर होतात. त्यांना कमी लोक चालतात, पण योग्य लोक हवे असतात. त्यांच्या आयुष्यात एक वेगळीच शांत ताकद असते, जी ते स्वतःही कधी-कधी उशिरा ओळखतात. ही ताकद म्हणजे कठीण प्रसंगात स्थिर राहण्याची क्षमता. जेव्हा सगळं बिघडल्यासारखं वाटतं, तेव्हा मेष राशीची लोकं घाबरत नाहीत. ते शांतपणे परिस्थिती समजून घेतात आणि योग्य वेळ येईपर्यंत थांबतात. त्यांच्या मनात एक स्वच्छ ध्येय असतं, पण ते ध्येय सगळ्यांना सांगत फिरत नाहीत. त्यांचा गाजावाजा करायलाही आवडत नाही. त्यांना परिणाम दाखवायलाही आवडतं. त्यामुळे ते काम करताना शांत राहतात आणि अचानक त्यांच्या यशाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित करतात. मेष राशीच्या लोकांना स्वतःला सतत सुधारण्याची सवय असते. ते कालचं स्वतःचं रूप स्वीकारत नाहीत. ते नेहमी नवीन आवृत्ती तयार करतात. त्यासाठी ते स्वतःवर काम करतात, स्वतःच्या चुका मान्य करतात आणि त्यातून स्वतःला अधिक चांगलं बनवतात. त्यांच्या आयुष्यात काही वेळा असे टप्पे येतात जिथे त्यांना सगळं सोडून जाऊन पुन्हा सुरुवात करावी लागते. पण हे लोकं त्या गोष्टीला घाबरत नाहीत. त्यांना माहीत असते की ते शून्यातूनही पुन्हा उभे राहू शकतात. ही आत्मविश्वासाची पातळी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. मेष राशीच्या व्यक्तीचं खरं सामर्थ्य त्यांच्या आत दडलेलं असतं. ते सहज कोणालाही दाखवत नाहीत. पण योग्य वेळ आल्यावर ते असं काही करून दाखवतात की लोकांना वाटतं की हे अचानक घडलं. प्रत्यक्षात ते सगळं लोक आधीपासून तयार करत असतात. मेष राशीच्या व्यक्तीच्या आत एक वेगळीच जिद्द असते, जी त्यांना शांत बसू देत नाही. त्यांना सतत स्वतःला पुढे ढकलायचं असतं. जरी बाहेरून ते काहीच करत नाहीत असं वाटत असलं तरी आतून ते सतत स्वतःवर काम करत असतात.
त्यांना कोणाचं कौतुक मिळालं नाही तरी चालतं, पण स्वतःच्या नजरेत कमी पडणं त्यांना अजिबात मान्य नसतं. त्यांच्या विचारामध्ये एक प्रकारची तीव्रताच असते. ते साध्या गोष्टींनाही खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच ते लोकांबद्दलही पटकन मत बनवत नाहीत. ते प्रत्येक व्यक्तीला वेळ देतात, निरीक्षण करतात आणि मगच कोणावर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवतात. हीच त्यांची सावध वृत्ती त्यांना अनेक वेळा चुकीच्या लोकांपासून दूर ठेवते. मेष राशीची लोकं भावनिकदृष्ट्या मजबूत असतात, पण ते भावना नसलेले नसतात. उलट त्यांच्या भावना खूप खोलवर असतात. फक्त त्या ते सहज व्यक्त करत नाहीत. जेव्हा ते कोणावर मनापासून प्रेम करतात किंवा कोणाशी जोडले जातात, तेव्हा ते पूर्णपणे त्या नात्यात गुंततात. पण जर त्यांना तिथे खोटेपणा जाणवला, तर ते मागे वळून न पाहता तिथून निघून जातात. त्यांच्या आयुष्यात एक खास गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःचा मार्ग बनवायला आवडतो. ते दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्यांपैकी नसतात. त्यांना स्वतःचे नियम, स्वतःचे निर्णय आणि स्वतःची ओळख निर्माण करायची असते. त्यामुळेच ते अनेक वेळा एकटे चालताना दिसतात, पण त्यांना त्या एकटेपणाची भीती वाटत नाही. मेष राशीच्या लोकांची एक शांत ताकद म्हणजे त्यांची सहनशीलता. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते गोष्टी सहन करतात, समजून घेतात आणि योग्य वेळ येईपर्यंत थांबतात. पण जेव्हा मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा ते खूप ठामपणे उभे राहतात आणि स्वतःसाठी आवाज उठवतात. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत एक वेगळाच फोकस असतो. ते एकदा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं, की पूर्णपणे त्यातून झोकून देतात. त्यांना अर्धवट गोष्टी आवडत नाहीत. जे काही करायचंय ते पूर्ण ताकदीने आणि मनापासून करायचं असा त्यांचा स्वभाव असतो. मेष राशीची लोकं त्यांच्या आयुष्यातील अडचणींना अडथळा मानत नाहीत, तर त्या त्यांच्यासाठी शिकण्याची संधी असते. ते प्रत्येक अडचणीतून नवीन काहीतरी शिकतात. पुढच्या वेळी अधिक मजबूत होऊन समोर येतात. त्यामुळे त्यांचा प्रवास हळू असला तरी तो खूप मजबूत आणि स्थिर असतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक आकर्षण असतं, जे शब्दात सांगणं कठीण असतं. ते स्वतःहून लोकांचं लक्ष वेधून घेत नाहीत, पण त्यांच्या शांत आत्मविश्वासामुळे लोकं त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात. आणि जेव्हा लोकं त्यांना जवळून ओळखतात, तेव्हा त्यांना जाणवतं, की या शांततेच्या मागे खूप मोठी ताकद दडलेली आहे. मेष राशीच्या व्यक्ती आयुष्यात खूप खोलवर चालणारी गोष्ट म्हणजे त्यांची स्वतःशी असलेली प्रामाणिक नाळ. ते इतरांना काहीही दाखवू शकतात, पण स्वतःपासून ते कधीच लपवत नाहीत. त्यांना त्यांच्या ताकदी आणि कमतरता दोन्ही स्पष्टपणे माहीत असतात. त्यामुळेच ते स्वतःला सुधारताना कुठे काम करायचं हे अचूक ओळखतात. त्यांच्या मनात एक वेगळं धैर्य असतं, जे फक्त मोठ्या प्रसंगात नाही, तर रोजच्या छोट्या निर्णयामध्येही दिसतं. अनेक वेळा इतर लोकं जिथे गोंधळतात, तिथे मेष राशीची लोकं शांतपणे निर्णय घेतात आणि त्यावर ठाम राहतात. त्यांना लोकांनी काय म्हणेल यापेक्षा स्वतःला काय योग्य वाटतं याला जास्त महत्त्व असतं. मेष राशीची लोकं त्यांच्या आयुष्यातील लोकांना सहज सोडत नाहीत, पण ते कोणासाठीही स्वतःची ओळख बदलत नाहीत. त्यांना नातं टिकवायचं असतं, पण स्वतःला हरवून नाही. म्हणूनच ते अशा लोकांसोबत जास्त काळ राहतात, जे त्यांना जसे आहेत तसे स्वीकारतात. त्यांच्या आत एक सतत चालणारी शोधाची भावना असते. त्यांना स्वतःबद्दल, जगाबद्दल आणि त्यांच्या क्षमतेबद्दल अधिक जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे ते अधिक अनुभव शोधतात, नवीन गोष्टी शिकतात आणि स्वतःच्या मर्यादा सतत पुढे ढकलत राहतात. मेष राशीच्या व्यक्तीचे आणखी एक सवय म्हणजे ते भूतकाळात फार अडकून राहत नाहीत. जे घडलं ते स्वीकारतात. ते पुढे चालत राहतात. त्यांना माहीत असतं की मागे वळून पाहत बसण्यात वेळ वाया जातो. म्हणूनच ते पुढे काय शक्य आहे यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या आयुष्यात एक शांत आत्मविश्वास असतो, जो शब्दांनी व्यक्त होत नाही, पण त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसतो. ते स्वतःला सतत सिद्ध करत बसत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की त्यांची किंमत त्यांच्या कामातूनच दिसून येईल. मेष राशीची लोकं कधी-कधी खूप शांत आणि दूर वाटू लागतात. पण त्या शांततेत त्यांची खरी तयारी चालू असते. ते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक पाहतात आणि योग्य वेळ आल्यावरच पाऊल टाकतात. त्यामुळे त्यांची हालचाल कमी दिसली तरी परिणाम मात्र मोठे असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी स्थिरता दिसते. काळानुसार अधिक मजबूत होत जाते. सुरुवातीला ते थोडे उतावळे वाटू शकतात, पण अनुभव वाढला की ते अधिक संतुलित आणि समजूतदार बनतात आणि हीच गोष्ट त्यांना आयुष्यात खूप पुढे घेऊन जाते. जर तुम्हाला वाटत असेल की या शब्दांमध्ये तुमचं स्वतःचं प्रतिबिंब दिसतंय, तर ही गोष्ट इथेच थांबू देऊ नका.
तुमच्या आयुष्यातील अशीच काही शांत लढाई सुरू आहे का ते पहा. स्वतःला नक्की विचारा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटपर्यंत जाणून घ्या तुमच्यात दडलेली ती ताकद जी अजून बाहेर यायची आहे. तुमच्या आयुष्यातील कोणता अनुभव या सगळ्यांशी जुळतो ते कमेंटमध्ये जरूर शेअर करा. कारण तुमची एक गोष्ट दुसऱ्याला प्रेरणा देऊ शकते. आणि जर तुम्हाला अशाच अजून खोल आणि खऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी काहीतरी खास उघड करणार आहे.